बघा आजची पिढी ही बिघडत चालली अवय मोबाईलच्या नादानं आजची पिढी ही बिघडत चालली मोबाईलच्या नादानं अहो नात्या नात्यात वाद बिघडले अहो नात्या नात्यात वाद बिघडले अहो डोकातला रागाने असा घडविल जिजाईल बाळ स्वराज असा घडविल जिजाईल बाळ स्वराज घडलं शिवबाळ स्वराज घडलं शिवबाळ स्वराज घडलं शिवबाळ
Hare
आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं असे आमचे सन्माननीय सिद्धेश्वर उपकारे आणि आनंद उपकारे, त्याचबरोबर त्यांचे उभयंत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मनापासून आभार मानतो. खरं तर हे आभार आम्हाला सुरुवातीला मानायचे होते, पण ही सगळी नवरी सजवायच्या नादात राहून गेला. म्हणजे ना नवरा मांडवात आला का नवरी सजवताना करवल्यांची कशी धावपळ होते, आमची धावपळ झाली हो. कुणाची बिंदिया राहिली, कुणाची काय राहिली, कुणाचा काय दोन यजमान इथं पण भांडून गेला. आम्हाला आपण इथं घेत झालं असू द्या, होतं कधी कधी. तरी पण तुम्ही सगळी मंडळी या नाच मंडळाचा नाच बघण्यासाठी आला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण आता रात्रीचे वाजले किती? 3 वाजले. विचार करा, एवढ्या मध्यरात्री तुम्ही सगळे लोक माझी वारी बघायला आला. विजय बुवाची आणि माझी दोघांची जुगलबंदी बघायला आले. रात्र ही म्हणजे कशी? नाही, माणसांची जवळ झोपायची वेळ ना. रात्र म्हणजे जवळ झोपायचीच वेळ नाही का? म्हणजे कशी जरा जवळ देवांनी जे गाणं म्हटलंय, देवांच्या गाण्याला काय करतो लक्षात दिला? आवाज येतो पण काय म्हणजे मी अजून खरसत आहे. लग्नानंतर पोरगा बिघडला बायकोच्या शापान, मग तुम्हीच सांगा हो गणराया, कसं जगावं म्हाताऱ्या आई बापान. खेद व्यक्त केला बुवांनी. खरोखर आताची परिस्थिती व्यक्त केली, पण बुवा तुमच्या जोडीला जोड म्हणून देतो बरं का. ही काट जरी असली तरी जोड म्हणून. हे सर्व का घडतं त्याचं कारण, कारण आपल्याला कारण माहिती नसतं, म्हणून कारण सांगतो. नीट ऐका. आजची पिढी ही बिघडत चालली अवय मोबाईलच्या नादान. आजची पिढी ही बिघडत चालली मोबाईलच्या नादान. अहो नात्यात वाद बिघडले, अहो नात्यात वाद बिघडले, अहो डोकातला रागाने नात्यात वाद बिघडले, डोक्यातला रागाने. बरोबर की कसं जगावं म्हाताऱ्या आई बापानं. लहानाचं मोठं मुलाला केलं जातं, त्याचं लग्न लावलं जातं आणि मग संसार फाटून गेला जातं. आणि त्याच्यानंतर म्हाताऱ्या माणसाला तो मुलगा विसरतो. मग का? नात्यातला वाद मिटत नाही, माणसांची समजून घेण्याची प्रवृत्ती बदलली आणि म्हणून वाद पेटते.
डोक्यातलं राग, येणारा प्रत्येकाला येणारा अहंकार, क्रोधित होणारा माणूस, माणसाने जर आपल्या डोक्यावर नियंत्रण ठेवलं तर सगळं बरोबर होतं आणि म्हणूनच हे वाद बिघडत नाही. माझा वेळ सादर करतो तुझ्या कृपेने भगवंता सरली दे भवचिंता, तुझ्या कृपेने भगवंता सरली दे भवचिंता, भक्तांना तारी तुझी अनंता, बाप्पा दया घना तू एकदंता, पाठी राखा या भक्तांचा संहार कर या दुष्टांचा, पाठी राखा तू भक्तांचा संहार कर या दुष्टांचा, अनुमान तुझे गोडमुखी नित्य सुंदरे भगवंता, गौरी तनया गणेशु बाप्पा मोरया, गौरी तनया गणेशु बाप्पा मोरया, या वेदंगणी
बुवा तुम्ही म्हटलंय जवळली या राधेने म्हटलंय कानाला की काना टप्पडी आहे, काना लबाड आहे, काना बदमाश आहे, लबाड कोल्हाय होत गवळणी पाय काय करतात आणि हे ऐकायचे आपल्याला या गवळणीतून. आणि म्हणूनच गवळण आपल्यासमोर सादर करते. देवांनी जे गाणं म्हटलंय ते गाणं तुम्हाला ऐकवतो, लक्षात द्या. कान्हाच्या नादाला लागून बाई गवळण मुलांनी म्हटले काय आला कान्हा कान्हावर चाले त्याच्यावरही ताला असं काहीतरी म्हटलं. काय शब्द काही नीट ऐकू आले नाही. फक्त लक्ष ठेवून तुम्ही सारे ऐका याच्या 16,000 बायका एकतरी याच्याशी ऐका असं बुवा म्हटले की माझ्या 16,000 सहस्र नारी म्हणजे बायका पण एकतरी माझ्याशी ऐका. पण तरी सुद्धा या 16 सहस्र नारी असल्या तर या राधेची नजर कोणावर? या कानावरच. फक्त बाकी गावात पण सापडलं नाही वाटतं. एवढा मोठा गाव आहे बुवाचा, या राजाचा केवढा मोठा गाव आहे पण तिथं लक्ष नाही. म्हणून बुवा नीट ऐका. कानाच्या नादाला लागून प्रीतीत त्याच्या रंगून जाई, कानाच्या नादाला लागून प्रीतीत त्याच्या रंगून जाई. इथं संसारात लक्ष आहे का? इथं संसारात लक्ष आहे का? नवरा असून या राधेचा जीव कानावर आहे का? नवरा असून या राधेचा जीव कानावर आहे का? नारी पण तरी सुद्धा एक तर याच्यासोबत आहे का? सगळ्यात जणी माझ्यासोबतच आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी भगवंता सोबतच सगळेजण आहेत. पण आता तुझीच नजर नाही त्याला काय करायचं बुवा? हो राधा. म्हणून काय म्हणतो मी काय का गडबड गडबड झाली गवळण आली हिने हात लागला माझ्या पिसला. गडबड झाली गवळण आली हिने हात लावला माझ्या पिसला. गडबड झाली गवळण आली हिने हात लावला माझ्या पिसला पिसला पिसला. अंधाऱ्या रात्रीत हे दूध घेताना हंडीत हात माझा बसला. अंधाऱ्या रात्रीत हे दूध घेताना हंडीत हात माझा बसला. पण त्या तिसऱ्या हात लावली हिंमत काय होईल म्हणून म्हणतोय एका एकाला
बुवा बारीक करून पळून जाऊ नकोस. अरे कसली आहे तुला घाई. बुवा बारीक करून पळू नकोस. कसली आहे हे तुला घाई. आणि या उदय कुमारच्या जाळ्यात भेटली मेलडीची जुनी जाणती बाई. गाण्याला नाही सुरताल, गाणी गाते ही बेताल. गाण्याला नाही सुरताल, गाणी गाते ही बेताल. आणि अक्काळ सूरच्या पोराने तुझे केले नको नको ते एक स्टोरी आहे. जशी बोलणी सांगितली तशी स्टोरी आहे. नीट आहे का? आणि गाणं म्हणतो मग स्टोरी सांगतो. चालेल? हिंदू नको ग, दारोदारी हिंदू नको तू. पाय अंगणी बोलव शक्तिवाली. अग पाय अंगणी बोलव बोलव बोलव. माझ्या नळाची तोटे हलव. तोटे हलव हलव हलव. माझ्या नळाचे तोटे हलव. मुलगुराली बाई तो पाणी थम थम. तो विषय असा आहे की ज्याच्या धरण उशाशी तोच उपाशी. बरोबर ना? हो. करसेकरांना वेगळा अंदाज आहे वाटतं धरणाच्या बाबतीत. मेहंदीवाल्याला तो अंदाज आहे. हा पाणी मागू नका म्हणजे झाला तुम्ही ना आम्हाला मेहंदीचं गोवा पाणी जातं म्हणून त्यांना सांगतोय की काय झालं. बुवांच्या घरी पाणी नाही. आणि पाणी नाही बोलल्याच्या नंतर बुवा शोधायला लागले. शक्तिवाली बाई ही शोधायला लागली. आता कुठं पाणी भेटतंय का, कुठं पाणी भेटतंय का म्हणून. पाणी भेटायला म्हणून आली बाई आमच्या दाराशी. आणि बुवाला आम्हाला म्हणते कशी हो बुवा तुमच्या नळाला पाणी हाय. मी बोलो हाय. कसं बोलताय? पाणी म्हणजे शिव कसं पाणी हाय म्हणते हो हाय. तुम्ही अट एकच सांगितले. बोलो काय झालंय? पाणी भरून बरीच माणसं गेली पण नळाला पाणी जरा वाढीच येतं. पण तुम्हाला नळ जरा असा तोटी हलवाय लागेल तेव्हा तर पाणी येईल. म्हणून म्हटलंय दारोदारी हिंदू नको ग, पाय अंगणी बोलव. दारोदारी हिंदू नको तू पाय अंगणी बोलव बोलव बोलव. माझ्या नळाची तोटे हलव, माझ्या नळाची तोटे हलव. हे मंगळ बाई तो पाणी थम थम गळव. माझ्या नळाची तोटे
की भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात कुठे झाली, कधी झाली व कोणी केली, या प्रश्नाचं उत्तर बुवांनी द्यायचं आहे. शास्त्राच्या आधारे उत्तर द्यायचं आहे. बुवा काय काही ठाकूर मातूर उत्तर देऊ नका. तुम्ही दिलेली उत्तर सगळी चुकीची होती म्हणून ती उत्तर आम्ही मान्य केलेली आहे. नाहीतर भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात कोणी केली, कधी केली व कुठे झाली असा प्रश्न आहे. तर बुवा सांगून गेले मगाशी बुवाला प्रश्न मान्यच नाही, मान्यच नाही. आता मान्य असेल तेव्हा आम्ही मान्य करू ना, पण मान्य नाही तर नाही. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही बुवांना दुसऱ्या बारीला नक्की देऊ. ठीक आहे. बुवांनी जे पद घ्यायला आणि बुवा मध्येच काहीतरी म्हणत होते की तेच पद घेतात. बुवा पदाचा विषय तोच असतो, मात्र चाली आणि गाणी नवीन असतात. आता तुमच्या ऐकण्यात फरक आहे, आम्ही तरी काय करणार. आता तुम्ही जुनी जाणती माणसं आहेत, तुम्ही 100 लोकांची गाणी ऐकून येताना आम्हाला नावं ठेवता. तुम्ही एकच माणसाचं व्यवस्थित गाणं ऐकलं तर बरं होईल. काहीतरी शिकता आलं तरी चालेल. लहानांना शिकायला काय हरकत नाही. आता मी काय तेवढा मोठा नाही तुम्हाला उपदेश करणार इतका, कारण तुम्ही वयाची 60-62 तुमची काहीतरी पूर्ण झाली. माझं वय आहे तेव्हा तुमचा अनुभव आहे. पण आम्ही गायलेली गाणी ही दुसरी कुणाची नाही, ही आमचीच गाणी आहे. नाही तर परत येऊन म्हणाला ह्या कॅसेटचं गाणं, ह्या त्या कॅसेटचं गाणं, त्या कॅसेटचं गाणं, रात्रभर लोकांना उगाच आपल्याला काहीतरी सांगत बसाल ठाकूर मातूर. तर तसं नको बुवा. म्हणून हौसेन आली फजिती झाली लावलीची वाट आणि कापलंय हीच नाक भलं मोठं पडलंय भात. नाही पडे ही शूर्पणखा ही नवरा म्हणून पटवायला कोणाला, श्री लक्ष्मणाला ही नकट्याने नकरा करून तोंडाला लाली पावडर काय 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 लावून आले, थापटून झोपटून आले. कितीतरी थापटे झोपटण्याचे प्रकार आहेत. तशी ही नक्की नकरा करून आली. ही आली नवरा करायला कोणाला, लक्ष्मणाला. आणि लक्ष्मणाला म्हणते कशी, लक्ष्मणा आय लव्ह यू, मी लग्न करीन तर बाबा तुझ्याशी. लक्ष्मण बिचारा 14 वर्ष बायकोपासून लांब होता. तो म्हणतो बाई तू असलं काही करू नकोस. 14 वर्षासाठी मी माझ्या भावासोबत आणि मी माझ्या बहिणीसोबत टूरवर आलोय. कुठं फिरायला आलोय 14 वर्ष. तू असलं काही सांगू नकोस मला लग्न करायचं. ही काय ऐकायला तयार नाही. म्हणतो लग्न करीन तर कुणाशी, तुझ्याशीच करीन. तर आपल्याकडे पण फॅड आहे, लग्न करीन तर त्याच्याशीच करीन. अरे हो, घरातले माणसं सांगतात आईच जरा तिचं, त्यांचं पण आई नाही मी लग्न करीन तर त्याच्याशीच करीन. शूर्पणखा पण ऐकणार बाबा. रावण सांगून जमला. शेवटी रावण पण तिला फशी पडला. आणि ही शूर्पणखा आली ती लक्ष्मणाला म्हणते कशी, मी लग्न करीन तर कोणाशी करीन, तुझ्याशीच करीन. लक्ष्मण बिचारा कंटाळला, वैतागला. म्हणते हे तू बाबा माझ्या मागे कटकट करू नको. मी ज्याच्या सोबत आले तो रामचंद्र, प्रभू रामचंद्र माझे बंधुराज आहेत. तू त्यांना जाऊन भेट. जर त्यांनी तुझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली इंस्टाला, जर त्यांना फेसबुकवर तुझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि तुला मेसेज दिला आणि तुझ्या रिक्वेस्टला जर तुझ्या मेलला जर अप्रुव्हल दिलं, हा ही परचेस ऑर्डर स्वीकारायला का हरकत नाही, तर तुला आम्ही परचेस करू. तर आता ही शूर्पणखा आली आणि लक्ष्मणाला म्हणते मला तुझ्याशी लग्न करायचंय. लक्ष्मण म्हणतोय नाही, प्रभू रामचंद्रांकडे जा आणि जर त्यांनी परमिशन दिलं, जर त्यांनी अप्रुव्हल दिलं तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. ही केली आपली प्रभू रामचंद्रांकडे. प्रभू रामचंद्रांकडे गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणते की हो दादासाहेब, तिथे बोला नाही कमी म्हणजे कमी. कमी म्हणल्यावर रामचंद्र प्रभू रामचंद्र म्हणले दयाळू महाळू, एक पत्नी एक वाणी. समोर दिसणारी नारी त्याला माते समान, भगिनी समान. म्हणते ये आल्याच्यानंतर म्हणते बोल काय झालं. म्हणते मला लग्न करायचंय. म्हणते कुणाशी, माझं तर लग्न झालंय. म्हणतंय ते तुमच्याशी नाही हो, तुमच्या बंधुराजांशी लक्ष्मणाशी. तर बरं, मग त्यानं काय सांगितलंय, तर त्यानं असं सांगितलं की माझ्या भावाचं अप्रुव्हल घेऊन या. माझ्या भावाने जर एनओसी दिली ग्रामपंचायतची की बाबा घर बांधायला हरकत नाही, संसार थाटाय काय हरकत नाही, ग्रामसेवकाला खाली सही केली का झालं ना. बरं असं आहे का. तर मग आपला प्रभू रामचंद्र
ऐकून घेतली आणि म्हणतोय आता ही व्याध टाळायची कशी. ही व्याध टळली पाहिजे, कारण लक्ष्मणाचं आधीच लग्न झालं होतं उर्मिलेसोबत. जर लक्ष्मणाचं लग्न झालं नसतं तर अप्रुव्हल दिलं असतं, पण आता उर्मिलेचं लग्न झालंय. बोलतोय हिच्या बरोबर लग्न लावून दिलं तर ही अजून गोंधळ घालणार. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात की बरं ठीक आहे, मी लिहून देतो, पण लिहून देऊ कशावर. सोपं लागेल लगेच बट्ट आली म्हणते ह्याच्यावर लिहून दे. प्रभू रामचंद्र म्हणते नको नको ह्याच्यावर नको. म्हणते का, मी म्हणते पाठीवर लिहून देतो. तर ते का ते नंतर सांगतो, कारण प्रभू रामचंद्रांना माहित होतं बिचारा लक्ष्मण 14 वर्ष वनवासात आहे, बायकोपासून लांब आहे, ह्याचं मन लिहून झालं तर बदलायचा विचार माझा मेसेज वाचून. म्हणून सांगितलं मी पाठीवर लिहून देतो. म्हणून प्रभू रामचंद्रांना पाठीवर लिहिलं की माय डिअर ब्रदर कट नोज अँड इयर. डायरेक्ट सांगितलं अप्रुव्हल. आता हिला काय वाचता येतं पाठीवरचं काय सांगितलंय त्यानं लिहिलं होतं, नाही मराठीत लिहिलं होतं. मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं, बरीचशी इंग्लिश आहेत ना सगळी, मग मराठीचा काय बरोबर. त्यांना असं लिहून दिलं प्रिय माझ्या बंधवा. हो कळा, प्रिय माझ्या बंधवा. हा हा प्रिय माझ्या बंधवा, ही जशी आले तशी हिला नक्की करून नाक कापून कान कापून हिला हिच्या माघारी राहायचं. असं लिहिल्याच्या नंतर ही खुश, ही टना टना उड्या मारी गेली कुणाकडं, लक्ष्मणाकडं. आणि लक्ष्मणाला म्हणते कशी, हौसने आले फजिती झाली लावली हिची वाट, तापलंय हीच ना भलं मोठं काढलंय भाव, अन तापलंय हीच ना भलं मोठं काढलंय भाव. लग्न करण्याचा देशला बसा ही आगरी बघा बघा, ही आगरी बघा म्हणते माझा नवारी बसा देव जवळ गाई बसा.
ती कधीच ना घरी दौलत समोर असता केली ना लाचारी तक्त दौलत समोर असता केली ना लाचारी आणि कधीच ना झुकली ती साडी दिल्लीच्या पारी ना पाहिली दिवस रात्र मनात एकच सळ ना पाहिली दिवस रात्र मनात एकच सळ घाबरे तेच भलं असा घडविला जी जाईल बाळ स्वराज असा घडविला जी जाईल बाळ स्वराज घडलं शिवबाळ स्वराज घडलं शिवबाळ स्वराज घडलं शिवबाळ
मंडळी पहिली वारी इथे समाप्त करतो. बुवांना पण संधी मिळाली पाहिजे आणि दुसरी संधी मला मिळाली पाहिजे. नाहीतर परत उशीर झाला तर आम्हाला डायरेक्ट दुर्वा आणायला जावं लागेल. माईक घेऊन या परत. बोलू श्री गणपती